धाराशिव जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। माजी आमदार राहुल मोटे हे उद्या दुपारी 3 वाजता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस विठ्ठल चोपडे लवकरच भाजपात प्रवेश करणार। विठ्ठल चोपडेंनी आज राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक घेतली। अहिल्यानगर जिल्ह्यातील एका नेत्यानं खोटी यादी सादर करत पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये समर्थकांचा प्रवेश करतानाचा प्रकार असल्याची चर्चा। अकोले तालुक्यातल्या पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी खोटी यादी दिल्याचाही आरोप। पंढरपुरात शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत 2 गट भिडले। शिवाजी सावंतांच्या राजीनाम्यानंतर या बैठकीत 2 गटात राडा। परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये तपासाला वेग। एसआयटी पथकाकडून घटनास्थळाचा स्पॉट पंचनामा। एसआयटी प्रमुख पंकज कुमावत यांच्यासह अधिकाऱ्यांकडून घटनास्थळी आढावा। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आजची सुनावणी संपली। 18 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार। संपत्ती जप्तीच्या अर्जावर अद्यापही निर्णय नाही, तर कराडच्या जामीन अर्जावर देखील सुनावणी नाही। दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये सलग 4थ्या दिवशी जमावबंदी लागू, तर यवत आज सुद्धा कडकडीत बंद। जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी संदर्भात बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार। अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरारदार यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या नारेगावात अतिक्रमण हटाव मोहीम दरम्यान अतिक्रमण हटाव कारवाईला नागरिकांचा विरोध। पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथे तैनात। अमरावती हॉकर्स संघटनेत या ठिकाणी संघटनेच्या हातात नकली बंदूक घेऊन मनपाच्या अतिक्रमण कारवाई विरोधात मोर्चा। शहरातील रस्त्याच्याच कडेला असलेल्या व्यावसायिकांवर कारवाई केल्यामुळे व्यावसायिक रस्त्यावर उतरले। कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेचा महापालिकेवर धडक मोर्चा। ठाकरेंच्या सेनेकडून महापालिकेला घेराव। महापालिकेतील वाढत्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ ठाकरे गटाचं आंदोलन। नाशिकमध्ये मनसेकडून महापालिकेवर हंडा मोर्चा, तर हंडा घेऊन नाशिक महापालिकेमध्ये प्रवेशद्वारावरच मनसेचा मोर्चा। मनसे कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी स्वाक्षरी मोहीम। महादेवी हत्तीणीची घरवापसी व्हावी म्हणून ठिकठिकाणी जनाक्रोश सुरू। परळीत मुंडे बंधू भगिनी वैद्यनाथाच्या दर्शनासाठी एकत्र। दुसऱ्या श्रावण सोमवारी घेतलं ज्योतिर्लिंगांचं दर्शन। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदेंची जावळी तालुक्यामध्ये रॅली आणि सत्कार। रोहित पवार यांची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती। जळगावात मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा, तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाजनांचा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। परभणीमध्ये मेघना बोर्डीकरांच्या वक्तव्यावरून ग्रामसेवक संघ आक्रमक। ग्रामसेवकांकडून काळ्या फिती लावून मुख्यमंत्र्यांना निवेदन। ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याचं बोर्डीकरांचं वक्तव्य। नाशिकच्या मालेगावमध्ये मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं, तर मालेगाव बॉम्बस्फोट निकाल प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी। तर सोलापूरच्या माढा पंचायत समितीसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं घंटानाद आंदोलन। जर्सी गाई आणि म्हशींच्या व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना परवाना देण्याची मागणी। अमरावतीमध्ये प्रहार संघटनेकडून गौऱ्या आणि मिरच्या पेटवून चंद्रशेखर बावनकुळे यांचा निषेध। बावनकुळेंनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या टीकेनंतर प्रहार संघटना आक्रमक। जळगावच्या एरंडोलमधील पाथरखेडा आश्रमशाळेत गोवर झालेल्या 4 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली। विद्यार्थी अतिदक्षता विभागात दाखल, तर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर 32 विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आलंय। जळगावच्या चाळीसगाव शहरातील भाजी मंडई धुळखा, तर पालिकेनं भाजी विक्रेत्यांसाठी लाखो रुपये खर्चून सुद्धा भाजी विक्रेते रस्त्यावरच दुकान मांडत असल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम। सोलापूरच्या टेंभुर्णीमध्ये एमडी इम्पोर्ट कंपनीकडून 2 शेतकऱ्यांची फसवणूक। कंपनीकडून 2 शेतकऱ्यांची 40 लाखांची फसवणूक झाल्याची माहिती। पुरवठा केलेल्या केळीचे पैसे न दिल्यामुळे कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल। नागपुरात उद्या आणि परवा पाणी पुरवठा बंद। 36 तास अर्ध्या शहरामध्ये पाणी पुरवठा होणार नाही। नागरिकांनी त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। अकोल्यातील 3 निलंबित अधिकाऱ्यांचा पदभार नोटीस बजावून काढला जाणार। लेडी होर्डिंग्समधील ई निविदेत नियमबाह्य पद्धतीचा अवलंब केल्यानं ही कारवाई। उड्डाणपुलाच्या कामावेळी लोखंडी सळई विद्यार्थ्यावर पडली। मुंबई गोवा महामार्गावरच्या चिपळूणमधील घटना। मनसे यामुळे आक्रमक। कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। महामार्ग बंद पाडण्याचाही मनसेचा इशारा।
नांदेड पोलिसांची कॅनल रोडवरील स्पा सेंटरवर धाड, तर या स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय इथे सुरू होता। यामध्ये 4 महिलांची सुटका। भाग्यनगर पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल। कसारा कल्याण लोकलमध्ये जागा अडवत प्रवाशांची दादागिरी। कसारा कल्याण लोकलमध्ये बॅग ठेवत सीट अडवल्याचा प्रकार। दररोज प्रवास करणारे ग्रुप दादागिरी करत असल्याचा आरोप। अकोल्यात रस्त्यावर शस्त्र घेऊन फिरताना तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, तर शस्त्राचा धाक दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी तरुणाचा ताबा घेतला। बुलढाण्यामध्ये खामगाव शहरात मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा। अपघाताची शक्यता वाढल्यामुळे जनावरांचा बंदोबस्त करण्याची वाहन चालकांची मागणी। अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। एकदा पात्र केलेल्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये अनुदान सुरू ठेवण्याच्या मागणीसह इतर गैरप्रकारे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। रक्षाबंधनानिमित्त जवानांसाठी शिर्डी ते श्रीनगर रक्षा यात्रेचं आयोजन, तर या यात्रेदरम्यान 1 लाख राख्या संकलित करून सैनिकांना पाठवल्या जाणार। पुण्याच्या भोरमधील बनेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी। दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त दर्शन घेण्यासाठी शिवमंदिरात भाविकांच्या रांगा। जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जल्लोषात मिरवणूक काढत कानबाई मातेचं विसर्जन। संपूर्ण खानदेशात घरोघरी कानबाई मातेची स्थापना केली जाते। नाशिकच्या नांदगावमधील मन्याडेश्वर शांती धाममध्ये कावड यात्रा, जलाभिषेक करत कार्यक्रम संपन्न। महाशक्ती संघटन आणि भजनी मंडळ जळगाव खुर्द आणि ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन। नाशिकच्या मालेगावमध्ये ऑपरेशन सिंदूर प्रति कृतज्ञतेची कावड यात्रा। कावड यात्रेमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी महादेवाला पवित्र जलानं अभिषेक। नंदुरबार जिल्ह्यामध्ये खानदेशची कुलस्वामिनी कानबाई मातेचं उत्साहात विसर्जन, तर खानदेशात हजारो कुटुंबाच्या घरी एका दिवसासाठी कानबाई मातेची स्थापना होते। राज्यात ऑगस्टमध्ये पावसाची विश्रांती, सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर सप्टेंबरमध्ये पुन्हा चांगला पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज। राज्यातील 130 तालुक्यांमध्ये 100% अधिक पावसाची नोंद, तर 358 तालुक्यांपैकी तब्बल 225 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याची नोंद। खरीपातील पेरणीवर याचा फटका। भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये तलावाची पाळ फुटल्यामुळे मच्छीमारांचे 20 लाखांचे नुकसान, तर 25 हेक्टरवरील पिकांचं सुद्धा नुकसान। शेतकरी आणि मच्छीमारांना भरपाईची प्रतीक्षा। कृषी विभागाकडून अद्यापही सर्वेक्षण सुरू। नागपुरासह विदर्भात पावसाची विश्रांती। मागच्या 2 दिवसांपासून तापमानात वाढ, 33.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पुढील 7 दिवस दमट हवामान राहण्याचाही अंदाज।